नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक अकॅडमी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा तुमच्यासाठी चालू घडामोडी 2026 घेऊन आलो. आपल्या व्हिडिओमधले भरपूर सारे प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना याची फार महत्त्वाची मदत होत आहे. तर बघा, आजची आपली चालू घडामोडी आहे सावलकोट जलविद्युत प्रकल्प. सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवर बांधण्यात येणार आहे भारताद्वारे. जिल्हा आहे रामबान, जम्मू काश्मीरमध्ये. तर बघा, हा सिंधू करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला असणाऱ्या चिनाब नदीवर भारत हे धरण त्या ठिकाणी बांधणार आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा मॅपमध्ये, हे आहे ते सावलकोट जलविद्युत प्रकल्प. आता सिंधू वाटप पाणी करार काय होता तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. सिंधू पाणी वाटप करार, याला हा करार झाला होता 19 सप्टेंबर 1960 रोजी. यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन देश होते. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्वाक्षरी केली होती आणि पाकिस्तानचे अध्यक्ष होते अयूब खान. यांच्यामध्ये मध्यस्थी होते जागतिक बँक, वर्ल्ड बँक होते. आता या नद्यांचं वाटप कसं होतं बघा, तर पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली ज्या नद्या होत्या म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब, तर यांचा 80% पाणी त्यांना मिळणार. आणि भारताच्या नियंत्रणाखाली ज्या नद्या होत्या म्हणजे बियास, रावी आणि सतलज, त्याचं 20% पाणी भारताला मिळणार. असा हा करार होता, ज्यामध्ये मध्यस्थी वर्ल्ड बँक होती. तर हा करार मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. हे व्हिडिओ तुम्ही पॉज करून व्यवस्थितपणे त्याला लिहून घ्या, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं याची मी पीडीएफ तुम्हाला टाकली असते, तिथून तुम्ही पीडीएफ पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा, बजेट बद्दल आपण माहिती घेऊया. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य केरळ आहे. लिंग आधारित बजेट मांडणारे देशातील पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे. कृषी बजेट स्वतंत्रपणे मांडणारे देशातील पहिले राज्य कर्नाटक आहे. ग्रीन बजेट म्हणजे हरित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य बिहार आहे. आणि शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. मित्रांनो, आपली विवेकानंद अकॅडमी नवीन बॅच सुरू झालेली आहे. आपल्याकडे ऑनलाईन, ऑफलाईन आणि रेकॉर्डिंग बॅचची सुविधा आहे. तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करण्यासाठी 99706563 या नंबरला संपर्क साधू शकता. भारतातील पहिला पाण्याखालचा रस्ता सह रेल्वे बोगदा, तर हा जो बोगदा आहे हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, जे की आसाम, गोपूर ते नुमालीगड या दोन ठिकाणांना जोडतो. याची टोटल तब्बल लांबी आहे 33.7 किलोमीटर, म्हणजे 33 किलोमीटर 700 मीटर. या प्रकल्पामध्ये 15.79 किलोमीटरचा लांबीचा पाण्याखालील ट्विन ट्यूब टाकण्यात आलेले आहे. ट्विन ट्यूब म्हणजे बघा, एका साईडने वाहनांना जाण्यासाठी ट्यूब आहे पाण्याखाली आणि एका साईडने रेल्वेला जाण्यासाठी, तर हे दोघे ट्विन ट्यूब म्हटले जातात. तर बघा, टोटल रस्ता जो आहे तो 33.7 किलोमीटरचा आहे, परंतु या ज्या ट्विन ट्यूबची जी लांबी आहे ती आहे 15.79 किलोमीटरची लांबी आहे. बिहार नक्षलमुक्त घोषित, तर बघा, बिहार हे नक्षलमुक्त होणारे देशातील तिसरे राज्य बनले आहे. भारतात अधिकृतपणे नक्षलमुक्त होणारे पहिले राज्य जे होते ते होते कर्नाटक आणि दुसरे राज्य होते मध्य प्रदेश. नक्षलवादचा जो उगम झाला होता तो पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये नक्षलवारी या गावातून याचा उगम झाला होता. तुम्ही जर इथं मॅप मध्ये बघितले तर नक्षलग्रस्त जे जिल्हे किंवा जे राज्य आहेत ते बघा, आंध्र प्रदेश, ओडिशा, वेस्ट बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र हे नक्षलग्रस्त राज्य आहेत. नक्षलग्रस्त राज्यांमध्ये पूर्णपणे नक्षलवाद मिटवण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट 2025 मध्ये लॉन्च झालं होतं. ठिकाण होतं छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमा. भारत सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याचे लक्ष ठेवलेले होते. वंदे मातरम अनिवार्य, राष्ट्रगानासाठी नवीन नियम तयार झालेले आहेत. हे गीत सर्व शासकीय कार्यक्रमात गाणे अनिवार्य आहे. अगोदर 2 कडवे गात होते, आता पूर्ण 6 कडवे गायले जाईल. याचा वेळ आहे 3 मिनिटं 10 सेकंद, म्हणजे 190 सेकंद. 2025 ला 150 वर्ष पूर्ण झाले. वंदे मातरम 7 नोव्हेंबर 1875 ला तयार झालं होतं. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदवट या कादंबरीतून घेण्यात आलेले आणि याचे जे पहिले गायन आहे 1896 ला कोलकाता अधिवेशनामध्ये, जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन व्हायचे बघा. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली आणि पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं होतं, ज्याचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. आणि असे प्रत्येक वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन व्हायचे. तर 1896 ला जे अधिवेशन झालं, जे की कोलकाताला झालं होतं, त्या ठिकाणी पहिल्यांदा वंदे मातरमचं गायन करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय संविधानाने राष्ट्रगीत व राष्ट्रगानची जी स्वीकृती केली होती ती केली होती 24 जानेवारी 1950 रोजी. बघा, 9 डिसेंबर 1946 ला संविधानाची पहिली बैठक झाली ती संविधान समितीची.
आणि दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 ला, तिसरी बैठक 13 डिसेंबर 1946 ला आणि शेवटची बैठक झाली होती 24 जानेवारी 1950 रोजी. आणि याच दिवशी भारतामध्ये राष्ट्रगीत काय असणार, राष्ट्रगान काय असणार त्याची स्वीकृती करण्यात आली होती. तर राष्ट्रगीताबद्दल माहिती घेऊया. राष्ट्रगीत जे आहे ते आपलं जनगण मन आहे. याचे रचनाकार आहे रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रगीताचा गायन कालावधी आहे 52 सेकंद आणि याचं पहिलं गायन झालं होतं 27 डिसेंबर 1911 ला कोलकाता अधिवेशनामध्ये. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिला होता, ज्यातून हे जनगण मन घेण्यात आलेलं आहे. आणि गीतांजलीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता 1913 ला. पहिले असे ते भारतीय व्यक्ती आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता 1913 ला. आणि हा पारितोषिक जो होता साहित्य क्षेत्रासाठी देण्यात आलेला होता. दीपावली युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दीपावलीचा समावेश झाला आहे. हा जो प्रस्ताव होता तो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे पाठवण्यात आला होता. या सांस्कृतिक युनेस्को वारसा यादीमध्ये त्याचं नाव आहे दीपावली किंवा दिवाळी द फेस्टिवल ऑफ लाईट्स. श्रेणी आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. भारतातील एकूण सांस्कृतिक वारसा सणांची यादी आहे 16. यातलं जे पहिलं होतं ते होतं कुट्टियाट्टम नाट्य, जे की केरळचं आहे. त्यानंतर गरबा आहे गुजरातचा, दुर्गा पूजा आहे कोलकाताची, त्यानंतर कुंभमेळ्याला देखील याच्या स्थान देण्यात आलंय 2017 मध्ये आणि योगला स्थान देण्यात आलंय 2026 मध्ये. जगातील सर्वात जास्त अमूर्त सांस्कृतिक वारसा घटकांची जी संख्या ती चीन मध्ये आहे, टोटल आहे 44. युनेस्को बद्दल थोडं जाणून घेऊयात आपण. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 ला. याचं मुख्यालय पॅरिसला. एकूण 194 देशाचे सदस्य आहेत आणि 12 सहयोगी देश आहेत. याचं मुख्य कार्य काय आहे तर शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संवाद क्षेत्रातील सहकार्याद्वारे जगात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे, कायम राखणे. लखनौ युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज मध्ये गणलं गेलं आहे. टोटल 9 सिटीज आपल्या भारतातल्या क्रिएटिव्ह सिटीज मध्ये आहेत युनेस्कोद्वारे. तर पहिलं जे होतं ते होतं हैदराबाद ग्रेस्ट्रॉनॉमी मध्ये म्हणजे पाककला. आता सध्या लखनौ झालेला आहे ग्रेस्ट्रॉनॉमी पाककला. त्यानंतर जयपूर हस्तकला, वाराणसी संगीत, चेन्नई संगीत, मुंबई चित्रपटासाठी, श्रीनगर हस्तकलेसाठी, ग्वाल्हेर संगीतासाठी आणि कोझिकोड साहित्यासाठी. भारतातील युनेस्कोचे वारसा स्थळ टोटल 44 आहेत. त्यामध्ये सांस्कृतिक वारसा स्थळ 36 आहेत, नैसर्गिक वारसा स्थळ 7 आहेत आणि मिश्र वारसा स्थळ म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोघी गोष्टी ज्याच्यामध्ये ते एक आहे ते कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आहे आणि सिक्कीम. तर बघा 36 + 7 + 1 टोटल 44 झाले. तर एकूण जागतिक वारसा स्थळे 44 आहे, ज्यामध्ये 44वे जे वारसा स्थळ आहे ते शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले आहेत. युनेस्कोचे जे क्रिएटिव्ह सिटी जे टोटल 9 आहेत आणि जे 9वं सिटी ठरलंय ते आहे लखनौ. केरळचे नवीन नाव केरळम. केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नवीन नाव जे आहे, नवे नाव जे ठेवले ते केरळम ठेवले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. केरळम हा शब्द मल्याळम भाषेशी आणि संस्कृतीशी अधिक जवळचा असल्याने केरळ राज्य सरकारने नावात बदल करण्याचा प्रस्तावित केला आहे. बघा केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे, त्याचं नवीन नाव केरळम केलंय आणि तिथली जी भाषा आहे ती आहे मल्याळम. तर बघा संवैधानिक तरतुदी काय असतात तर राज्याच्या विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे जातो, म्हणजे सरकारच्या गृह मंत्रालयाकडे जातो. राज्य स्वतःहून नावात बदल करू शकत नाही. संविधानाच्या कलम 3 नुसार अस्तित्वात असलेल्या राज्याच्या नावात बदल, सीमेमध्ये बदल व विस्ताराचा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेला म्हणजे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतीला आहे. म्हणजे राज्य स्वतःहून काही बदल करू शकत नाही, तर यासाठी संसदच बदल करू शकते. मग राज्याच्या नावात व सीमेत बदल करण्यासंबंधीचे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. म्हणजे राज्य त्यांच्या विधानसभेमध्ये हे विधेयक मांडण्याच्या अगोदर राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागेल. मग राज्य विधानसभेत ते पारित झाल्यानंतर तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे जातो. गृह मंत्रालय तो प्रस्ताव संसदेत मांडतो आणि राज्यसभा, लोकसभेतून तो प्रस्ताव पारित झाल्यानंतरच राज्याच्या नावामध्ये, सीमेमध्ये किंवा विस्तारामध्ये बदल होतो. हे विधेयक संसदेमध्ये साध्या बहुमताने पारित केले जाते, म्हणून याला घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसते. आता नावात बदल झालेले प्रमुख राज्य कोणते कोणते बघा. युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजे उत्तर प्रदेश, 1950 मध्ये नाव बदल झालं होतं. त्रावणकोरचं नाव कोचीन केलं होतं. त्रावणकोर कोचीनचं नाव केरळ झालं 1956 मध्ये. मध्य प्रांताचं नाव मध्य प्रदेश 1956 मध्ये. मद्रासचं झालं तमिळनाडू 1969. म्हैसूरचं झालं कर्नाटक 1973. लॅगदीव, मिनिकॉय आणि अमनदीपचं नाव झालं लक्षद्वीप 1973.
पॉंडिचेरीचं नाव पद्दुचेरी 2006 मध्ये, उत्तरांचलचं नाव उत्तराखंड 2007 मध्ये आणि ओरिसाचं नाव ओडिशा 2011 मध्ये. अशा पद्धतीने भरपूर सारे जे उपयुक्त असे करंट अफेअर आपण ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर असे करंट अफेअर बघण्यासाठी नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. कारण की काय मित्रांनो, असे भरपूर सारे आपण चालू घडामोडी जेव्हा तुमच्यासाठी घेऊन येतो, तर ह्या चालू घडामोडी तुम्हाला फार उपयुक्त असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून. असे चालू घडामोडी बघण्यासाठी नाशिक अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू सो मच.